नमस्कार. सातारा स्मरण यात्रेतील हा 17वा भाग. तांदुळाळी मित्रमंडळाची आपण माहिती मी शेअर करतो आपल्याबरोबर. त्यातलाच हा दुसरा भाग. काल आपण बऱ्याचशा काही मित्रांची माहिती घेतली, पण आणखीन काही मित्र असे आहेत की जे गेले तरी त्यांची जागा अजूनही माझ्या मनात आहे आणि ती कायम राहणार आहे शेवटपर्यंत. त्यातले एक म्हणजे गुलाबभाई बागवान. खरं तर गुलाबभाई आमच्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठे किंवा जास्तच. पण मैत्री झाली. कारण असं झालं की नगरपालिकेमध्ये मी एक 10-11 महिने कॉप म्हणजे सभा स्वीकृत सदस्य होतो. तेव्हा गुलाबभाई विरुद्ध पार्टीत होते. त्यामुळे तेव्हा आमची ओळख झाली. तिथं काही वादविवाद व्हायचे आमच्या नगरपालिकेत, पण मैत्री जमली. आणि मग गुलाबभाई रोज संध्याकाळी आमच्या ह्या गप्पांच्या मैफिलीत सामील झाला. मधुजोशी किंवा आप्पा निगडे दुकानात यायला लागले. गुलाबभाई ज्याला आपण असं म्हणू की विलास काका तर नेहमी म्हणायचे उंडाळकर राष्ट्रीय मुसलमान, कायम काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलेले, काँग्रेसचे निष्ठावंत स्वयंसेवक आणि कार्यकर्ते. ते आणि बबनरावजी उथळे म्हणजे कुणाची इलेक्शन असली की काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराकरता पदरमोड करून आणि घरचं होऊन हे कायम प्रचार करत राहणारे असे गुलाबभाई. मुस्लिम सातारा समाजातलं नेतृत्व त्यांना समजलं जायचं. अतिशय स्वच्छ आचार विचार, कायम खादीचे लेंगा शर्ट, नेहरू शर्ट, वर गांधी टोपी. सातारच्या जनता बँकेमध्ये, जनता सहकारी बँकेत अनेक वर्षे ते संचालक होते. अडचणीच्या काळामध्ये चेअरमन होते आणि बँकेचा व्यवहार अतिशय निष्पक्ष चालावा, अतिशय काटेकोरपणे निस्वार्थीपणे चालावा यासाठी फार पर्टिक्युलर ते असत. मला आठवतं एकदा म्हणजे गुलाबभाईंना केव्हा सांगायची पाळी किंवा गुलाबभाई थोडं व्यवहाराचे जाऊन देत. बँकेचे किरकोळ पैसे खर्च झाले तर चालतील. प्रसंग असा होता की एका संचालकाचा वाढदिवस होता. त्या दिवशी नेमकी संचालक मंडळी सभा होती. दुसऱ्या कोणाला तरी संचालक म्हटलं की आपल्या सहकारी संचालकाचा वाढदिवस आहे म्हणून ते बँकेतल्या कर्मचाऱ्याला सांगितलं आणि एक शाल आणखीन गुच्छ आणायला सांगितला. बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी आणला, बँकेत पैसे खर्ची घातले आणि सभा चालू असताना गुलाबभाई किंवा चेअरमन होते किंवा व्हाईस चेअरमन, बहुतेक चेअरमन होते. आणि मग म्हणले भाई यांचा आज वाढदिवस आहे, त्याचा सत्कार करा म्हणून त्याला शालबिल भाईनी घातली, त्याला शुभेच्छा दिल्या आणि नंतर ज्यांनी हे सुचवलं त्याला भयंकरच जोडला. ते म्हणले बँकेच्या खर्चाने कशाला, आपण कॉन्ट्रीब्युशन काढून आणली असती ना, तुम्ही बँकेत कसे खर्च करायला सांगितले. मग संध्याकाळी भेटला मी गुलाबभाईनं, म्हणला गुलाबभाई एवढं असं काटेकोरून चालत नाही ना. एक किती रक्कम आहे, 50 रुपयाचा तर खर्च आहे आणि योग्य आहे ते. वाढदिवस नेमका मीटिंग इश्यू होता म्हणून, नसतं तर काय. नाही नाही म्हणजे ते मला पडणारी गोष्ट नाही असे गुलाबभाई. आणि मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचंही काम ते बघायचे. कुठेही काही वाद झाला तर गुलाबभाईंचा शब्द मानला जायचा. कारण कायम रसूल मोहम्मद कंपनी म्हणून जी त्यांची दुकान आहे त्यात ते भागीदार होते आणि तिथेही ते दिवसभर असायचे. शिवाय पुढं त्यांच्या त्यांनी आणि काही दुसऱ्यांनी भागीदारामध्ये एक फ्लोअर मिल काढली एमआयडीची, तिकडे जायचे आणि कायम चालणारे ग्रस्त अशी गुलाबभाईंची ओळख. त्यांना आपण म्हणलं गुलाबभाई चला स्कूटरवरनं सोडतो तुम्हाला, नको नको तुम्ही पुढं मी चालत येतो म्हणणार आहे. रोज संध्याकाळी मी तांदूळ यायला लागण्यापूर्वी त्यांचे एक पानाच्या दुकानावर बैठक असायची. नारायण गोडबोलेचं एक पानाचं दुकान होतं तिथं. तेव्हा गुलाबभाई, म्युन्सिपल डेकणे, नंतर आणखीन त्याचे 2-4 मित्र तेव्हाचे, रामभाऊ जाजू, अशी तिथं गप्पांची मैफल जमायची. तंबाखू कधी खाण्याशिवाय गुलाबभाईंना कुठलं व्यसन नव्हतं. आणि आमची जेव्हा जेवणं व्हायची तांदुळीचं जेवणाचा ग्रुप आमचा मिळत, तांदूळमध्ये जेवण असायचंच महिन्यात 1-2 वेळा कमीत कमी कोणाच तरी. आणि त्यात गुलाबभाई आले की त्यांचं अरुणराव शेवटी मला तेवढा दहीभात सांगा बरं का तुमच्याबरोबर. म्हणलं तुम्ही गुलाबभाई म्हणजे बाटलालेले मुसलमान झाले. नाही नाही म्हणजे ते दहीभात खाल्ल्याशिवाय बरं वाटत नाही. आणि गुलाबभाईंचे आम्ही 60 निमित्त सत्कार केला होता. सुंदर कार्यक्रम आम्ही तो केला. एक समाधान आंतरिक वाटलं की मी होतो, विजय मानके होते आणि उल्हासदादा पवारांच्या हस्ते मी सत्कार केला. बहीणच्या मुलाने फार त्याचा आनंद वाटला की या मित्रमंडळींनी सत्कार केला म्हणून. भाई रोज संध्याकाळी यायचे. नगरपालिकेमध्ये होते. पुढं बँकेच्या एका इलेक्शनमध्ये खूपच अटीतटीचा सामना सुरू झाला आणि तो साधारणपणे सभ्यतेच्या पातळी सोडून जायला लागेल असं वाटलं. तेव्हा गुलाबभाईंना मी विनंती केली होती की भाई आता म्युन्सिपाल्टी जनता बँक तुम्ही सोडा, आता हे
आपलं हे असं काम राहिलेलं नाही, तुमच्या पिंडाला हे मानवणारं नाही. गुलाबाईंनी ऐकलं माझं. जनता बँकेची इलेक्शन लढवली नाही, म्युन्सिपाल्टीची इलेक्शन लढवली आहे. पण आमच्या सगळ्या कार्यक्रमात गुलाबाई सहभागी असायचे. मी जेव्हा चित्रपट करत होतो तेव्हा राम रहीम जो चित्रपट केला मी 1991-92च्या सुमाराला, तेव्हा मशिदीमध्ये चित्रीकरण करायचं किंवा त्यांचा जो ईदच्या वेळा नमाज असतो सगळ्या समुदायाचा मिळून, तिथं शूटिंग करायचं. तर गुलाबाईंनी मला खूप मदत केली. त्यांनी सगळ्यांना समजावून सांगून की या धार्मिक ऐक्य संदेश देणारा सिनेमा आहे, तेव्हा आपण याला समाविष्ट करूया. म्हणजे मोहन जोशी त्यातले कलाकारांचे मुख्य, त्या ते मुसलमान वेशामध्ये वगैरे मी दाखवलं होतं. का आपण बघू शकता, यूट्यूबवर आहे तो सिनेमा जरी, राम रहीम म्हणून. तर तिथं मोहन जोशी त्या बशीर तर होतेच, आणि ईदच्या नमाजामध्ये 2-4 हजार मुस्लिम समाजाच्या बरोबर नमाज पडायला मोहन जोशी होते. आम्ही त्याचं शूटिंग करू शकलो. बहुधा एकमेव असेल की खऱ्या ईदच्या दिवशी शूटिंग झालेलं असं. असे भाई आमचे. भाई पुढं त्यांना थोडा त्रास झाला, पण केव्हाही कुणी आलं की पहिले दुकानात आले की भाईंची चौकशी करणार. विलास काका असोत, अभयसिंहराज असो. अभयसिंहराज त्यांचं राजकीय थोडंसं पटायचं नाही, पण व्यक्तिक पातळीवर त्यांना आदर होता. मग अभयसिंह आम्ही म्हणा, काय भाऊसाहेब बागवान म्हणजे कोण? नाही म्हणले, GR नाही, गुलाब रसूल म्हणजे गुलाब GR बागवान, GA बाबा म्हणजे गुलाब अब्दुल बाबा म्हणून ते अभयसिंह यांच्या बाजूचं गुलाबभाई, तोही मित्र माझा. पण असे गुलाबभाई आमच्या सगळ्यामध्ये ज्येष्ठ असून मिसळायचे. क्वचित कधीतरी पार्टी असली तर भाई म्हणायचे, नुसतं मी येतो पेपर वाचत बसायचे, पण मी काय येणार नाही असं कधी नाक मुंडायचं नाही. आणि रोज सकाळी चालत जायचे स्टँडपर्यंत, परत यायचे. सकाळचे 5 वेळचे नमाज कधी चुकवायचे नाहीत. खऱ्या अर्थानं ज्याला म्हणून की धार्मिक आपली तत्त्व पाळणारा, दुसऱ्या धर्माचा तितकाच आदर करणारा. दरवर्षी ईदला म्हणजे उपासाचा महिना संपला की त्यांच्याकडे रोटाचा एक कार्यक्रम असायचा. रोट, दूध आणि पोहे वगैरे असा नक्की कार्यक्रम त्यांच्याकडे कधीही चुकायचा नाही. दिवाळीच्या वेळेला आमच्यापैकी मामा महाजन किंवा कोणीतरी आम्ही मित्र त्यांच्याकडे फराळ नेऊन द्यायचो. भाई गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मुलांनी ही पद्धत पाळलेली अजूनही. रोट आले की रोट तो आमच्या घरी घेऊन येतो. आमच्यापैकी कोणी अजून फराळ नेऊन देतो. कधी बहुतेक हल्ली माझा धाकटा भाऊ अच्युत नेऊन देतो. असे आमचे गुलाबभाई. असं अगदी अलीकडे वाढलेले मित्र म्हणजे श्रीकांत जोशी. अतिशय यशस्वी उद्योजक म्हणून त्याचं नाव होतं. प्रिसिजन ट्रान्समॅटिक म्हणून त्यांची इथे MIDC फॅक्टरी होती. वडील आधी चालवायचे, मग पुढे 3 भाऊ चालवायचे. आणि अतिशय मृदू स्वभावाचा, कमी बोलणारा, म्हणजे आमचे सगळे मित्र बडबडे आम्ही, त्यात कमी बोलणारा, कुठल्याही बाबतीत आपल्या भावना जोरात प्रकट न करणारा, शांत स्वभावाचा श्रीकांत कुशल इंजिनियर होता. 100% जवळजवळ एक्सपोर्ट करायचे ते. विशेष म्हणजे इतकी त्यांच्या प्रोडक्शनमध्ये अचूकता होती की जर्मनीला क्लचेस एक्सपोर्ट करणारा अशी ती कंपनी श्रीकांत चालवायचा. रोज त्याला संध्याकाळी आल्याशिवाय चेन पडायचं नाही. फॅक्टरीनं गेलेल्या 7-7:15 वाजायचे, मग तिथनं 8 वाजता तो यायचा. आम्ही जरा चेष्टा करतो, काय जोशीबा झाली का वेळ तुमच्या यायची, आमची जायची वेळ आली आहे. बसायचा तो 5 मिनटं गप्पा म्हणून एखादी सिगरेट ओढायचो आम्ही आणि तो जायचा. अचानक या दिवाळीनंतर त्याचं कार्डियक ॲरेस्टने निधन झालं. युनायटेड स्टेट्समध्ये तो संचालकही होता. म्हणजे त्याची सुद्धा एक गंमत आहे की बँकेचे जेव्हा संचालक घ्यायचे होते तेव्हा मला एकदम पटकन त्याचं नाव आठवलं की मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधलं कोण आपल्या माहितीचं आहे. आणि मी त्याला म्हटलं, संचालक होतेच का? तो संचालक झाला आणि काटेकोर पद्धतीनं त्याने बँकेत वागला. अर्थात तो मृदू स्वभावाचा होता. कुणाला अंगावर घेणं त्याला आवडायचं नाही. त्यामुळं काही वेळानंतर तो म्हणायचा आहे खरं बोलायला पाहिजे होतं पण राहिलं म्हणून. पण स्वार्थ अजिबात नाही कधी. आता तो गेल्यानंतर ती मुलगी तो व्यवसाय बघते आहे. आम्ही सगळे मित्र जाऊन भेटूनही आलो. पण आता म्हणजे तो गेल्यानंतर त्याही आधी आमचा एक दुसरा मित्र LICतला विखे कुलकर्णी गेला. विखे कुलकर्णी चांगला 6 फूट उंच धिप्पाड शरीरयष्टी, बॅडमिंटन चांगला खेळणारा. आणि LICत असायचा तो, म्हणजे नोकरीलाच होता, पण तो इस्टेट मॅनेजरसारखा त्याच्याकडं काम दिलेलं होतं.
त्यामुळे रोजंदार लोक घेणं लावणं हे काम बघणं, ते मेंटेनन्स इमारतीचा मशिनरीचं हे काम तो बघायचा. बॅडमिंटन उत्तम खेळायचा. काही वर्ष तो सेक्रेटरी होता असोसिएशनचा. तो तेव्हाच एकदा वाद झाला आणि त्याला राजीनामा द्यायला सगळ्या लोकांनी भाग पाडलं. आम्ही सांभाळून घेऊन ते राजीनामा प्रकरण मिटवलं आणि पुढं तो पण बॅडमिंटनला कायम सहकार्य असायचं. लिमताच राहणारे म्हणून ते वडील कृष्णराव कुलकर्णी, भाऊ वायके, त्रिंबक, ते सगळे आमच्या परिचयाचे. वायकेही मित्र होता माझा. पण विकेला एकतर खाण्याची आणि खिलवण्याची भयंकर आवड. त्यामुळं कधीतरी एका रात्री बॅडमिंटन खेळायचो असा मूड निघाला. विशेषतः ॲराशितले कमलाकर करशीकर आले सुट्टीला रिटायर झालेले, की आम्ही रात्री बॅडमिंटन खेळायला स्टेडियमच्या कोर्टवरती जायचो. आणि मग विकेकडे असायची एक ती व्यवस्था. मग चांगलं एक पावाचे लोप्स असतात ना, लादी पाव टाईप, असं तेव्हा लादी पाव नव्हता, तेव्हा ब्रेड स्लाईस असायच्या. पण एक 5-25 पाव आणि मोठ्या 2 डब्यामधनं उत्तम कशातरी उसळ किंवा अशी करून तो आणायचा. आणि इकडे बॅडमिंटन आणि इकडे खाणं असंच चालू राहायचं. दरवेळेला गणपतीमध्ये विसर्जन 5व्या गणपती गौरी बरोबर गेले की आप्पांच्या दुकानामध्ये या सगळ्यांच्याकडनं डबे यायचे. नॉर्मली वाटली डाळ करायची पद्धत असायची विसर्जनाला. त्यामुळं ती वाटली डाळी डबे यायचे. विखे कुलकर्णी, तात्या वडके, आप्पा स्वतः, मधू जोशी, बालू लिमये. आणि मग मी माझ्याकडनं दह्याचा डबा घेऊन जायचो, मोठा किटली. आणि वाट्या बिट्या गोळा करून त्यामध्ये चांगलं त्या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा कार्यक्रम व्हायचा. विकेही गेला. विके असा आजारी पडून गेला, पण त्याच्यासुद्धा आठवणी कायम मनामध्ये राहणार आहेत. असाच तिथं रोज नाही पण कधीमधी येणारा मित्र म्हणजे शरद तळेकर. तो रेव्हेन्यू खात्यात होता आणि कर्तबगार रेव्हेन्यू अधिकारी. पुढे तो प्रमोशन घेत घेत मामलेदारी झाला. कराडला होता, वाईला होता. तो या दोनमधून यायचा. पण रोज येणाऱ्यातला तो नव्हे. तर असे हे आमचं मित्र. आता आम्ही तिघंच राहिलो आहे. मी, किशोर नावंदर आणि चंदू माजगावकर. भालू लिमये, आणखीन मधू जोशी आणि आप्पा निगळेकर यांचा आम्ही स्वतंत्र एपिसोड करणार आहे. कदाचित शरद तळेकरचा सुद्धा करेन, कारण त्याची अनेक किस्से सांगण्यासारखे आहेत. सातारची वेगवेगळ्या जर्नीकडल्याचा वाटा आहे. मला एक सांगायला हे असते की या तांदुळी मित्रांना आम्हाला सगळ्यांनी वेगळी नावं ठेवली होती. कुणी माझं 10 डाउनिंग स्ट्रीट आहे, इथं काय काही शिस्त. आणि गोष्ट खरी होती की नगरपालिकेतलं काही राजकारण, कोण उभं राहणार, काय करणार, कोणाला काय करायची मदत, किंवा सामाजिक यांच्या लोकांची नवीन गाडी आणायची आहे, किंवा डोंगरावरच्या मारूच्या पायऱ्यांचं काम करायचं आहे, किंवा अगदी कोणाची अडचण आली तर ती मयत आपल्याला अंतर्भागात घेऊन जायची आहे. ही सगळी कामं आम्ही तिथं बसून करायचो, प्रत्यक्ष सहभाग घ्यायचो. म्हणजे त्यांना अनेक चांगले सामाजिक उपक्रमांचं बीज या तांदूळीतल्या गप्पातनं रोवलं गेलेलं आहे. कुणी 10 डाउनिंग स्ट्रीट म्हणायचे, तर कुणी म्हणायचे सुगंधी कट्टा आहे. वेगळी नावं ठेवायचे. कारण ते सुरुवातीला तर आम्ही आप्पा निगडेच्या फलाटावर बसायचं, समोर स्कूटर लावायची आणि मैफल चालायची. आधी मधूच्या दुकानावर बसायचो. मधुच्या दुकान सुरू करून आप्पांच्या फलाटावर बसायला लागलो. पुढं नगरपालिकेमधून ते फलाट निघाल्यानंतर आप्पांच्या दुकानावर बसायला लागलो. पण हा मैफली अखंड चालू राहिलेली आहे. आता या कोरोना काळात बंद पडली ती. पण मला असं आठवते की भीमसेनचं गाणं असलं की अंगावर जबाबदारी यायला कधी काय वाटत नाही. सगळी मंडळी आपल्याबरोबर आहेत. अनेक असंख्य कार्यक्रम आम्ही पार पाडले. म्हणजे काय कुणीही आलं. आणि मधुशीकडे एक ती कला होती, मी सांगेन त्या आठवणीमध्ये. कुणाची तो कधी बिचकायच नाही कोणाशी बोलायला. आप्पा असायचे, मधू, सगळे म्हणजे ही मित्रमंडळी असली की आपल्याला निश्चिंतपणे आपण कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करू शकायचो. बाकी सर्व व्यवस्था पडद्यामागे सगळी मंडळी करायची. तहान भूक विसरून, कुठलाही स्वार्थ न बघता, मला काय मिळेल असं नाही, आपण हे करायचं आहे या भावनेनं करायची. असे निर्लस मित्र मिळाले हे खरोखरी भाग्य असं मला वाटतं. आणि एक होतं की तांदुळीत जायला लागल्यापासून लोकांनाही माहीत झालं, कुणाला भेटायचं असलं अनोळखी माणसाला, तो तांदुळीत तेव्हा येऊन भेटायचा, अजून येऊन भेटतात लोक. आता तर लोक कौतुकानं विचारतात, अजून चालू आहे का तुमचा कट्टा? हो हो म्हणतो, चालू आहे. तेव्हाची गोष्ट सांगतो, जेव्हा मोबाईल नव्हते किंवा STD नव्हतं, तेव्हा कॉल बुक करायला असायचे.
तर माझा टेलिफोन नंबर आमचा होता तेव्हा 2513 आणि आप्पांच्या दुकानचा होता 2514. इन्कम टॅक्सचा कोणाचा कॉल पी कॉल जर आला तर टेलिफोन ऑपरेटर म्हणायचा 2513 नाही आहे, तुम्हाला दुसरा नंबर देतो म्हणून तो ऑटोमॅटिक जोडून द्यायचा. इतकं ते आमचा ग्रुप वेल नोन तेव्हा झालेलं होतं ना, आजही आहे. अर्थात कोणाच्या कुचाळ काय करणार, टिंगल टवाळी दुसऱ्याची आपल्यात करू, दुसऱ्याची करणार, हे सगळं आम्ही कायम त्याज्य बांधलेलं आहे. होईल तेवढी मदत करणं. अनेकदा वेगळ्या लोकांना मदत त्यांना केली. पॉझिटिव्ह ज्याला म्हणून आपण असं सकारात्मक जे असेल ते करायचं या धोरणाने आपल्यामध्ये वाटेल ती चेष्टा, टिंगल टवाळी हे सगळं चालायचं, पण ते आवश्यक आहे. मन मोकळं होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत असं मला वाटतं. आणि खूपशा गोष्टी या आम्ही एकत्रितरित्या केल्या आणि हक्कानं एकमेकाच्या की मी नवीन म्हणजे सेकंड हँड मर्सिडीज घेतल्यानंतर हे म्हणलं आम्हाला मर्सिडीजवर फिरून यायचं आहे. मी आपलं ड्रायव्हर गाडी त्यांच्या ताब्यात दिली आणि गोव्या नाही हे मंडळी कोकणात बिकडात फिरून आली सगळी. मलाही असं वाटलं नाही की आपण हे काय गमवून गाडी द्यायची, आणि त्यांनाही काही संकोच वाटला नाही की आपण गाडी कशी काय मागायची, कारण एवढी आमची मनं एकमेकाला जुळलेली होती. असं हे सगळं मिळणं हे भाग्य आहे. आज मी तांदुळाच्या आता आम्ही तिघं राहिलो, किती दिवस आहे माहीत नाही, पण जाय तोपर्यंत म्हणजे कोरोनात सुद्धा आता आम्ही गेले 1-2 महिने रविवारी सकाळी कोणी भेटायचं म्हणून ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे करतो आहे. काळजी घेऊन सरकारी नियमांचं पालन करून. आप्पा गेल्यानंतर आप्पाचा मुलगा दादा कुलकर्णी आहे, तो बँकेत होता पण आता तो दुकान बघतो आणि तोही तितक्याच जिव्हाळ्याने आमचं करतो. मधूचाही मुलगा अंदू समोरच्या दुकानात असतो. दीपक स्टोअर बंद झाले आता, पण आप्पांच्या दुकानात बसतो, भेटतो, बोलतो. दुकान बंद असलं समोरच्या कट्ट्यात बसतो आणि फार सुखनिधान म्हणतो असं मैत्र लाभलं. हे तांदुळाची कृपा आहे असं मला वाटतं. की म्हणजे काही वेळा तर आमची नट मंडळी आली नाटकाची भेटायला तांदूळ आहेत. भक्ती बर्वेती झाली, विजय चव्हाण तिथे आलेला आहे. कारण त्यांना माहीत होतं संध्याकाळी नाही राहणार. आणि मी सुद्धा कुठं परगावी कामाला गेलो तर बायको चिडायची काय वेळा माझ्यावरती की तुम्ही आल्यानंतर आधी तांदूळ जाणार, कारण 7 वाजता झाला तर, आणि मग घरी येणार असं म्हणायची. पण जायचो, कारण रोज भेटल्याशिवाय चेन पडायचं नाही हे त्याच्यावर. कारण असं जिव्हाळ्याचा मित्र मिळायला, ते टिकायला आणि टिकवायला एक भाग्य लागतं. ते भाग्य मला मिळालं हे माझाच भाग्ययोग आहे असं मला वाटतं. आज इथेच थांबूया. उद्या या तांदूळातल्यापैकी काही लोकांचे 2-3 जे लोक आहेत त्यांच्या आठवणी मी शेअर करीन. तोपर्यंत नमस्कार.